थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातील मटरचा रस्सा. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, थोडंसं जिरं, हिरवी मिरची, 4-5 हिरवी मिरची. तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तिखटच्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घेऊ शकता. 4-5 मिरच्या टू मच होतात. हे मिक्सरमधून वाटून घेते. असं जाडं-भरडं वाटून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे. त्याच्यात 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे टाकले. आता इथे खाली मी 2 टमाटे घेतलेले आहेत. ते पण मिक्सरमधून टोमॅटोची प्युरी करून घेते. अशी टोमॅटोची प्युरी करून झालेली आहे. ती पण आता आपण ह्याच्यात टाकायची. ही परत तेलावर चांगलं परतून होतंय तोपर्यंत आपण हे मटार घेतलेले आहेत. ह्यातले मुठभर मटार मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. हे पण आपण मिक्सरमधून असं त्याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. ती पेस्ट पण आहे ना आपण आता ह्याच्यात टाकून घ्यायची आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतत राहायचं. कमीत कमी 10-15 मिनटं ह्याला मस्त तेलावर परतायचं. आणि अर्धा चमचा ह्याच्यात किचन किंग गरम मसाला टाकत आहे. किचन किंग गरम मसाल्यामुळे ना ह्याला खूप सुंदर असा स्वाद येतो. बाकी ह्याच्यात काही सुद्धा टाकायची गरज नाही. अरे मम्मी पण आता चांगला मस्त सुगंध सुटलेला आहे. अगं अजून 10 मिनिटं हे तेलावर तेल सुटेपर्यंत परतलं ना तर आणखीन सुंदर होईल. तो खात राहशील. एक वेगळ्या प्रकारचा वाटाण्याचा रस्सा करत आहोत आपण. हिरव्या मटारचा वेगळ्या प्रकारचा रस्सा. असं तेल सुटायला लागलंय. हे बघा मैत्रिणींनी, तेल सुटायला लागलं ना की त्याच्यावर चवीनुसार मीठ आणि आपले हे मटार टाकून द्यायचे आणि आपल्याला हवा तेवढा रस्सा ठेवायचा. कुकरला झाकण लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या. असं झाकण लावून 2 शिट्या काढून घ्यायच्या. आपण ह्याच्यात घेतलेली जेवढी सामग्री आहे ना ती 2 माणसांना पूर्ण एवढी टू मच आहे. 2 माणूस पोट भरून जेवू शकतं एवढी सामग्री आहे ह्याच्यात. आज आपण वेगळ्या प्रकारचा हिरव्या वाटणातला मटरचा रस्सा बनवला आहे. तो नक्की करून बघा मैत्रिणींनो, खूप सुंदर लागतो. 2 शिट्या झालेल्या आहेत. हे असं मस्तपैकी मटरचा रस्सा तयार झालेला आहे. आता मी दाखवते हा कसा खायचा. तो प्लेटमध्ये आहे ना एक साईडला असा भात काढायचा आणि एक साईडला हे बघा मस्तपैकी असा रस्सा, थोडेसे बीट आणि हा पापड घेऊन खायला बसायचं. चला या जेवायला. आपण जेवूया आता. झटकेपट बनणारी रेसिपी. टन. तुम्हाला जर आजचा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.